नमस्कार, जय बाळमामा. मी चेतन. आपण पाहताय ट्रेड विथ चेतन. आज आपण फंडेड अकाउंट किंवा हे जे फंडेड अकाउंट्स असतात, फंडेड कंपनी असतात, ह्या कशा प्रकारे काम करतायत आणि आपण त्यात काम केलं तर का केलं पाहिजे आणि काय काळजी घेतली पाहिजे या विषयावर बोलणार आहे. मुळात ट्रेडिंगमध्ये जे आज जवळपास जर तुम्ही बघायला गेलात तर सगळ्यांनाच शेअर मार्केट, फॉरेक्स मार्केटविषयी माहीत असतो आहे, पण घाबरतात सुद्धा सगळ्यांनी तेवढीच. म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या जणांना जर तुम्ही विचारलं तर 10पैकी 8 जण तर ह्याला जुगारच म्हणतात अजूनसुद्धा. कारण की त्यांनी कुठल्या तर ते आपण लहानपणी कशा आजीबाईची गोष्ट ऐकतोय नाही, तिने आज कुणाकडून तर ऐकलं असतं की ह्याचं घर गेलं, ह्याचं दार गेलं, हे लुटला. पण नेमकं जर तुम्ही त्यांना विचारलं बारीक जाऊन जरा खोलमध्ये की नेमकं त्यानं केलं काय किंवा ट्रेडिंगमध्ये त्याचे पैसे गेले कसं, अशी कोणती स्ट्रॅटेजी त्यानं वापरली, असं काय त्यानं केलं, तर तुम्हाला खोलवर गेल्यानंतर कळलं की असंच त्यानं कुणास तर ऐकलं असते. स्वतः कोण असं म्हणत नाही की माझे ह्यात करोड रुपये गेले. जर गेले असतील तर त्यानं सांगावं की का, तर त्याच्या पाठीमागं 2च कारणं असणार आहेत. तिसरं कारण 100% नसणार त्याचे पैसे गेले असतील तर. तर पहिलं कारण असणार आहे त्यानं कुठल्या तर ट्रेडरला 4% आणि 5%वर पैसे दिले असणार आहेत की मला तो याचा फिक्स रिटर्न दे. तर हा ट्रेडर नावाचा जो प्राणी आहे तो पळून गेला असणार आणि मग बदनाम होणार शेअर मार्केट किंवा फॉरेक्स मार्केट. हा पहिला प्रकार, ह्यात तो लुटला असणार. दुसरा प्रकार असा की हे खूप सोपं आहे. हे नुसता लाल आणि हिरवं कॅन्डल असतात आणि खूप सोपं आहे. बाय करायचं आणि सेल करायचं, भारे यात पैसे घेतली गोल्ड करायचं, असं काय तर खूप सोपं आहे. नुसता मोबाईलवरती एखादं ॲप डाउनलोड केलं की हे येतं. हा विचार करून बरेच जण पडून स्वतःजवळ असणारा पैसा अंधाधुंद ह्यामध्ये गुंतवला असणार आहे आणि त्यानंतर सगळे स्वतःची वाट लावून घेतली असणार आहे आणि त्यामध्ये पैसे गेल्यानंतर ह्यांना साक्षात्कार होतो की हा जुगार आहे. त्यामुळे परत मार्केटला नावं ठेवली जातात. म्हणजे ह्या दोनमध्येच तुम्हाला क्रायटेरिया सापडतील. असा तुम्हाला एखादा नाही सापडणार की भले ते पैसे गेलेत पण त्यानंतर त्यांनी चूक समजून घेतले, त्यांचा अभ्यास केला आहे, एक चांगली स्ट्रॅटेजी डेव्हलप केली, त्याला चांगलं टेस्ट केले आणि हळूहळू एक रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून एक प्रॉपर ह्याला बिझनेस समजून व्यवस्थित थोडे का असे ना पैसे काढले असतील. लॉस होत नाही असं एक प्राणी जगात नाही, होणारच. आणि ह्याच धंद्यात नाही, जगातला कुठलाही धंदा घ्या तुम्ही, लॉस असतोच. मग लॉस जर त्या झाला असला तर तो एका दिवसात कव्हर करायच्या नादाला लागता हळूहळू काहीतरी मार्ग शोधून थोडा करत त्यानं लॉस कव्हर केला, स्वतःची स्ट्रॅटेजी डेव्हलप केली आणि साधारण मग 3-4 वर्षांनी त्याला कळलं की आपण आता पूर्णपणे आपला जेवढा लॉस केला तेवढा भरून काढला आहे आणि आपण आता व्यवस्थित त्यामध्ये प्रॉफिटला जाऊ शकतो. असं असेल तर तो मार्केटला चांगलं म्हणणार. आणि हे जर खरोखरच जुगार असतं किंवा खरोखरच काय तर हे वेगळं असतं तर आज गुजर मारवाडी तुम्ही बघितला तर सगळ्यात जास्त यामध्ये ते हे आणि बरेच मोठे चांगले अगदी IIT असणारे लोकसुद्धा येत आहेत. उगीच नसती उगीच ट्रेडिंग हा प्रकार नसताना. मुळात जे आर्थिक व्यवस्थेचा बेसचा शेअर मार्केट असतो. पण हे कसं माहिती आहे का, जर आपल्याला अशी लोकं भेटली ना त्यांना लेट गो करायचं. म्हणजे काय, तुझं बरोबर आहे म्हणायचं सोडून त्याचा विषय. अशा निगेटिव्ह लोकांजवळ जर तुम्ही थांबला, अशा चर्चा करणाऱ्यांच्या, तर स्वतःवर शंकाला सुरुवात होते आणि मग आपण जे प्रवासाला बाहेर निघालो तो कधीच पुरवणार नाही. पण मला एवढं माहिती आहे की हाच नाही कुठलाही व्यवसाय असून दे, जर तुम्ही अभ्यास पूर्ण केला विदाउट रिस्क कशात नाही. तुम्हाला सायकल जर चालवता येत नसली आणि तुम्ही डायरेक्ट नाही म्हणला मी रेसमध्ये उतरणार तर 100% तुमच्या डोंगरावर आपटणार तुम्ही. आणि जर आपण जर व्यवस्थित ती कसं शिकतात, काय शिकतात, पहिला अर्धी पॅन्डल मारायला शिकला, पूर्ण पॅन्डल मारायला शिकला तर निश्चितच आपण त्यामध्ये प्रॉफिट काढू शकतो किंवा त्यात आपण शिकू शकतो. कुठला व्यवसाय घ्या, शिकून केला, अभ्यास करून घेतला तर 100% त्यात यश मिळू शकते. अंदाधुंद केला तर मग कायच यशस्वी होऊ शकत नाही. तर हा विषय फर्स्ट पार्ट झाला. तर ट्रेडिंगमध्ये आला आहे, तुमचं 100% स्वागत आहे. वेळ द्या स्वतःला, अभ्यास करा. निश्चितच थोडा वेळ लागेल पण यश मिळेल आणि असं यश मिळेल की तुम्ही त्याचा विचार करू शकत नाही, पण वेळ लागणार. हे झाली प्रस्तावना. आता फंडेड अकाउंट ही चीज काय, ही खास असल्या लोकांसाठी आहे. कारण ट्रेडिंगचा एक बराच मोठा प्रॉब्लेम असतो की ट्रेडिंगमध्ये आल्यानंतर आहे ना सुरुवातीला प्रत्येकाजवळ पैसे असतात काय, आणि तो काय करतोय पहिला सुरुवातीला न विचार करता, कारण की प्रत्येकाच होते असं की आपण पैसे टाकतो आणि कालांतरानं पैसे संपतात आणि मग हातात काय राहत नाही आणि स्किल आला असते आणि त्याला ट्रेडिंग सोडायचं पण नसते. ट्रेडिंगमध्ये त्याला पैसा कमावत असतो. मग हे असं झाल्यानंतर आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये ह्याला काय पर्याय नाही. इंडियन स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला पैशाची व्यवस्था करावीच लागणार आणि त्या मार्गातून पैसे गोळा करून तुम्हाला काही ना काहीतरी त्यातून मार्ग काढून मग तुम्ही स्टॉक मार्केट सुरू करू शकताय. त्याला पर्याय नाही. पण हीच जर गोष्ट तुम्ही फॉरेक्स मार्केटकडे आला ना तर तुम्हाला एक काय म्हणतात त्याला ब्रह्मास्त्र आहे किंवा एक खूप मोठी संधी आहे. ती संधी म्हणजे फंडेड अकाउंट. तुम्ही जर मार्केटला वेळ दिला आहे, तुमचं चांगलं स्ट्रॅटेजी, चांगला अनुभव तयार झाला आहे तर निश्चितच, पण तुमच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम आहे जो प्रत्येकाकडे असतो. पैशाचा प्रॉब्लेम ठराविक काळानंतर येतोच. जर असेल तर अजिबात काळजी करू नका. फंडेड अकाउंट्स आपल्याला मिळत आहेत. अशा कंपनी आहेत, अशा फर्म आहेत की तुम्हाला स्वतः पैसे देतात की तुम्ही तुमच्या ट्रेडिंगचं स्किल वापरा आणि त्यातून पैसे कमवून दाखवा. थोडक्यात काय तुम्हाला सांगतो, फंडेड कंपनी असतात. फंडेड कंपनी म्हणजे काय,
फंडेड कंपनी म्हणजे काय, की अशा कंपन्या, अशा फर्म की ते जे ट्रेडर आहेत त्या ट्रेडरना त्यांचे स्वतःचे पैसे देतात वापरायला, की तुमचं स्किल वापरून तुम्ही आम्हाला प्रॉफिट काढून द्या आणि त्या प्रॉफिटवर जे काय टक्केवारी स्प्लिट असेल, ज्या हिस्सा असेल तुम्हाला देण्यात येईल. थोडक्यात समजून चाला एखादी फंडेड कंपनी आहे. ह्या फंडेड कंपनी काय करते, हिच्याजवळ करोडोनो त्याचा बॅलन्स असतो, लिक्विडिटी प्रोव्हायडरांना असतात, त्यांच्याजवळ असतात. हे काय करतात की ट्रेडरांना गोळा करतात. त्या ट्रेडरना सांगतात की तुम्हाला जर पैशाची कमतरता असेल तर आम्ही तुम्हाला देतो, पण तुम्ही आमची परीक्षा पासून दाखवा. मग ट्रेडरने काय करत असते, समजा तुम्हाला $5,000 अकाउंट पाहिजे, कमीत कमी $5,000 पकडून चाला. $5,000 म्हणजे किती झाले, 9×5 = 4.5 लाखाचं अकाउंट झालं. हे जर तुम्ही ओरिजिनल पैसे वापरायला गेलं तर तुम्हाला 4.5 लाख रुपये लागणार. पण हे 5,000चं अकाउंट हे जवळपास $40 फक्त देतात. म्हणजे जवळजवळ आपल्याला एक 3,500-4 हजारला हे अकाउंट मिळतं. मग होतं काय, यामध्ये फंडेड कंपनी बी प्रॉफिटमध्ये असते. हे काय करतात की तुम्ही जर अकाउंट घेताय, तुमच्याकडे स्किल आहे समजताय, तर त्यांच्या 2 फेज असतात. म्हणजे परीक्षा करताना कशी पहिली सामायिक परीक्षा, मग वार्षिक परीक्षा, तसं यांच्या 2 फेज असतात. 2 फेज असतात. ह्या फेज आपल्याला पासून दाखवायला लागतात. कुठली फंडेड कंपनी तुम्हाला ह्यामध्ये देखील प्रकार आहेत. काय काय असतात 2 स्टेपचे असतात, काय काय फक्त एका स्टेपचे, काय काय डायरेक्टच तुम्हाला फंड अकाउंट देतात. पण ते नंतरचा भाग आहे, फक्त त्याचा बेसिक समजून घ्या. तर ती फंडेड कंपनी आपल्याला $5,000चं अकाउंट देते, जे आपल्याला देते फक्त $40ला. आणि ते सांगते की फर्स्ट फेज आहे ते आपल्याला अकाउंट पहिला डेमो देतात, ओरिजिनल देत नाहीत. ह्या फर्स्ट फेजमध्ये सांगतात की आम्हाला यामध्ये 10% रिटर्न काढून दाखवा रकमेच्या. मग 5,000चं 10% काढल्यात किती होणार, जवळजवळ $500 आपल्याला त्यांना काढून दाखवावे लागतात. म्हणजे आपण $500 काढले तर आपण पहिली फेज पास झालो. त्यानंतर आपल्याला ती दुसरी फेज पास करायला सांगतात. दुसऱ्या फेज देखील आपल्याला अकाउंट देतात, ते पण डेमोच असतं. त्यामध्ये 5% आपल्याला रिटर्न काढून दाखवा म्हणतात. म्हणजे किती झालं, $250 झाले. अशा यांच्या दोन्ही फेज आपण पास करून दाखवल्या. त्यानंतर आपल्याला ते ओरिजिनल अकाउंट देतात किंवा लाईव्ह अकाउंट किंवा फंडेड अकाउंट त्याला आपण म्हणू शकतो. आता हे फंडेड अकाउंट दिल्यानंतर ह्या अकाउंटवरती जो काय आपण प्रॉफिट काढीन या $5,000च्या अकाउंटवरती, ते प्रॉफिट समजून चाला तुम्हाला $100 प्रॉफिट झालं. तर प्रत्येक फंडेड कंपनीचे वेगवेगळे प्रॉफिट स्प्लिट असतात. काही फंडेड कंपनी म्हणते की आम्ही तुम्हाला 90% प्रॉफिट देईन आणि स्वतःला आम्ही 10% ठेवीन. काही म्हणतात आम्ही 80% देईन आणि 20% स्वतःला ठेवीन. काही 60% असतात. मग त्यानुसार आपण ज्यावेळी $100 प्रॉफिट काढतो, ज्या दिवशी त्यांचा पेआउट येतो, पेआउटचे ठराविक दिवस असतात, कोण 7 दिवसांनी देतं, कोण 14 दिवसांनी देतं, कोण 1 महिन्याने देतं. तर मग त्यावेळी आपल्याला ते $100 मधले $10 कट करून $90 आपल्या अकाउंटवरती पाठवतात. प्लस काय काय फंडेड कंपनी अशा असतात की ज्या तुम्हाला जे तुम्ही फी भरलेली आहे $40 ती सुद्धा रिफंड करते, पाठीमाग देते. आणि त्यानंतर जे लाईव्ह अकाउंट जे आपल्याला असतं ते असंच राहतं, आपण डेली त्यामध्ये प्रॉफिट काढू शकतो. आता हा झाला त्याचा एक बाजू. दुसरी बाजू काय आहे, हे तुम्ही कसं यामध्ये पैसे कमवू शकता हे तुम्हाला सांगितलं. आता ह्यात पैसे जातात कसे. फंडेड कंपनीची मी ज्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले की 5 बोटं तुपात आहेत. ह्या जवळजवळ 100% प्रॉफिटेबल यांचा हा कन्सेप्ट आहे, हा एक बिझनेस मॉडेल आहे. तर यामध्ये त्यांनी एक नियम घातलेत की तुम्हाला आम्ही $5,000चं तर अकाउंट देणार काय, पण यामध्ये त्यांनी रूल घातला आहे डेली ड्रॉडाऊन आणि मॅक्झिमम ड्रॉडाऊन. ह्याचाच अर्थ आपल्या मराठीत सांगायचा तर डेली लॉस लिमिट सांगितले आणि ओव्हरऑल लॉस लिमिट, म्हणजे तुम्ही दिवसाला किती डॉलर लॉस करू शकताय आणि एकूण किती डॉलर लॉस करू शकता, हा त्यांचा नियम आहे. बरेचसेच रूल असतात बरं का, रूल वाचणं अत्यंत गरजेचं आहे. फंडेड अकाउंट ब्रीच होणं म्हणजे त्याचे नेम तोडणं किंवा रूल ब्रेक करणं, असे बरेच असतात. ज्यांचे रूल खूप हाईड असतात, ज्यांच्या वेबसाईटवर बघायला गेलं तर सगळे रूल तुम्हाला बघायला मिळत नाहीत. खूप बारकाईने वेबसाईट वाचावं लागते. जर तुम्ही कुठलं फंड अकाउंट घेत असाल तर निश्चितच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याचे रूल्स तुम्हाला मी डिटेलमध्ये, कारण मी 24 तास हाच व्यवसाय करतो, त्यामुळे जर तुम्हाला वेळ नसेल सांगा, मी डीपमध्ये जाऊन त्याचे काय रूल आहे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. पण रूल पूर्ण समजून घ्या. तुम्ही एक जरी त्यांचा रूल ब्रेक केला, तुमच्याकडून ते अकाउंट काढून घेतात, अकाउंट तिथंच ब्रीच करतात, म्हणजे अकाउंट तिथं स्टॉप करतात. तुमच्याकडनं अकाउंटचा ॲक्सेस काढून घेतला जातो. त्यामुळे रूल कटाक्षानं पाळायचे. आणि मोस्ट ऑफ दी रूल कुठं ब्रेक होतो माहिती आहे का, न्यूज सेशन किंवा न्यूज इम्पॅक्टच्या वेळी ट्रेड घेणं, आणि दुसरं असतं ते म्हणजे डेली ड्रॉडाऊन, मॅक्झिमम ड्रॉडाऊन. ह्याचं कॅल्क्युलेशन बऱ्याच जणांना जमत नाही. त्याचबरोबर काही जणांचं कसं असते, कंपन्यांचं बॅलन्स बेस्ड ड्रॉडाऊन म्हणजे स्टॉप लॉस असतो किंवा डेली लॉस लिमिट असते. काही जणांचं असतं इक्विटी बेस, काही जणांचं असतं रिलेटिव्ह, स्टॅटिस्टिक, असे बरेच प्रकार आहेत. मग ते कसं समजायचं तर तो पुढे सांगतो. तर मग ह्याच्यामध्ये ते ठेवतात की तुम्ही दिवसाला 5% लॉस करू शकताय, म्हणजे $5,000वर $250 तुम्ही लॉस करू शकताय आणि ओव्हरऑल 10% लॉस करू शकताय. म्हणजे एकूण लॉस तुमचा 500 होईल. म्हणजे 5,000च्या अकाउंटवर तुम्ही जर 4,500 तुमचं अकाउंट आलं तर तुमचं अकाउंट तिथंच काढून घेतलं जाते ओव्हरऑल लॉस.
किती दिवसांमध्ये, आणि दिवसाला एकूण तुम्ही $250 लॉस केला तरी तुमचं अकाउंट काढून घेतलं जाणार. मग ते भले 4,750 आलं असून दे. ठीक आहे, हे झाला दिवसाचा आणि एकूण ड्रॉडाऊन, ह्याला म्हणायचं ड्रॉडाऊन. मग हा सगळ्यात महत्त्वाचा नियम, असे त्यांचे प्रत्येकाचे असतात. फक्त ह्यामध्ये कसं असते की बॅलन्स बेस्ड ड्रॉडाऊन, म्हणजे तुम्हाला जितका बॅलन्स दिला आहे त्यांनी त्याच्यावरती ते 5% आणि 10% काय काय वेळी धरले जातात. काय काय ठिकाणी असतं रिलेटिव्ह ड्रॉडाऊन. रिलेटिव्ह म्हणजे काय, तुमचा एंड ऑफ डे जितका बॅलन्स राहिला असतोय त्याच्यावरती 5% पकडले जातात, मग ते आणखीन कमी होते. त्यामुळे ते बघणं गरजेचं आहे. मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, ज्यावेळी तुम्ही एखादा अकाउंट खरेदी करताय त्यावेळी सकाळी उठल्या पहिला काय करायचं, ती वेबसाईट काढायची आपलं प्रोफाईल आपण चेक करायचं. प्रोफाईलमध्ये तिथं सरळ तुमचा लॉस प्रॉफिट, दिवसाचा डेली लॉस तुमचा किती राहिलेला आहे, मॅक्झिमम लॉस किती राहिलेला आहे, हे सरळ तिथे दिलं असते. ते बघायचं माझं किती आहे, रिफ्रेश मारून बघायचं. कारण त्यांचं 24 तास मोजणं ते कुठल्या दिवसापासून किंवा किती वाजल्यापासून मोजतात ते पण थोडंसं वेगळं असतं. कारण आपण कधी कधी आपलं ट्रेड लेट क्लोज करतो, रात्री 12च्या पुढे आपण क्लोज होतो आपल्याला एखादा ट्रेड. मग तो क्लोज झाल्यानंतर सुद्धा ते कॅल्क्युलेशन केलं जातं त्यांच्या एकूण आपल्या इक्विटीमध्ये. मग ते आपले थोडंफार आपलं मिसअंडरस्टँडिंग होतं. त्यामुळं रोज सकाळी उठल्यानंतर फंड अकाउंट घेतल्यानंतर आपला लॉस लिमिट किती याची निश्चितच बघून घ्यायचं, त्यांना आपल्याला फायदा होईल. त्याचबरोबर ते बघून घेतल्यानंतर त्यांचं कमिशनसुद्धा त्या लॉसमध्ये पकडलं जातं, तर ते कमिशन पिरियडसुद्धा कॅल्क्युलेशन करायचं. तर ह्या काय बेसिक्स गोष्टी आहेत. तुम्हाला फक्त फंड अकाउंट कशा प्रकारे तुम्हाला अकाउंट प्रोव्हाइड करतं, आणि तुमच्यावर जर पैसे नसतील तर आपल्याला खूप मोठी संधी फॉरेक्स मार्केटमध्ये. थोडेफार पैसे 10-20 हजार तर आपण कुठून ॲड करू शकतो जर स्किल आला असेल तर. आणि हळूहळू ह्यातच काम केल्यानंतर तुम्ही जर ॲट अ टाईम 2-3 अकाउंटवर फंडेड अकाउंट काम केलं तर एक खूप चांगला इन्कम जनरेट होऊ शकतो. फक्त थोडा स्वतःला वेळ दिला पाहिजे. इतका चांगला इन्कम जनरेट होऊ शकतो की समजा तुम्ही $500 ओरिजिनल अकाउंट चालू केलं तर त्यामध्ये प्रॉफिट नेमकं तुम्ही काढणार किती आणि किती दिवस काढणार. त्याचऐवजी ह्या $500 जर आपण 10,000ची एक 3-4 अकाउंट घेतली आणि ती फंडेड आपण त्यातले 1-2 उडून जातील, पण 1-2 आपण पास केली तर त्याद्वारे आपण $3,000 तर सहज निघू शकतात अगदी शांततेनं. तर ह्याच्यावरती आणखीन भरपूर डेडिकेटेड मी ओरिजिनल अकाउंटवर काम करतो नाहीच नाही, पण खूप कमी, जितकं सोचेल तितकंच ओरिजिनल अकाउंट ॲक्टिव्ह असावं असं मला वाटते. बाकीचं फंडेड अकाउंटवर आपण जबरदस्त काम करणार आहे. म्हणजे फंडेड अकाउंटचं आपण कुठलीच बाजू सोडणार नाही. मला बी अजून बरंच शिकायचं बाकी असेल, प्रचंड त्यात आपण डीपमध्ये जाणार आहे आणि पूर्ण डेडिकेटेड आपला चॅनल किंवा आपल्या ह्या गोष्टी फंडेड अकाउंट संबंधित असणार आहेत. तर त्या संबंधित तुम्हाला काही शंका असतील किंवा काय असेल तर निश्चित संपर्क साधा, आपल्या चॅनलला फॉलो करा. आपण त्यावर जबरदस्त काम करूया. आणि लाईव्हवरती किंवा ओरिजिनल अकाउंटवरती करायचंच आहे, पण ते अगदी लिमिटेड. बाकीचं पाहत राहा ट्रेड विथ चेतन. थँक्यू, धन्यवाद. जय बाळूमामा.